मराठी सुरक्षा रक्षकाला मारहाण करून मराठी महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। नालासोपारामध्ये सुशील मिश्रा या परप्रांतीयाने मराठी माणसांच्या विरोधात घरळ ओकली आणि त्यामुळे आरोपीला धडा शिकवणारच असा इशारा मनसेनं दिलाय। मराठी सुरक्षा रक्षकाला मारहाण करणारा आणि मराठी महिलांबाबत अश्लील शब्द वापरणाऱ्या या परप्रांतीयाचं नाव आहे सुशील मिश्रा। याचं नाव जरी सुशील असलं तरी याचे संस्कार मात्र यूपी बिहार मधील अप्रगत मानसिकतेचं आहे। नालासोपारा पूर्व इथल्या साई सिद्धांत पॅलेस गृहनिर्माण संस्थेत प्रवेश करण्यापासून रोखल्यानंतर मिश्राने मराठी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली। या मारहाणीचा आणि त्याने वापरलेल्या शिव्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येतोय। मराठी एकीकरण समिती, मनसे, सकल मराठा समाज आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं या प्रकाराची गंभीर दखल घेतली। जर का तो आमच्या आया बहिणींच्या वरती गेला नसता तर अशा प्रकारचे वादच नाही उद्भवले असते। आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही या ठिकाणी राहायला आलात, खायला आलात, त्या पद्धतीने राहा का, आमचं काहीही प्रॉब्लेम नाहीये। परंतु जर का तुम्ही मराठी माणसाच्या विरोधात जाल तर तुम्हाला तिथे उत्तर मिळेल। दुसरी गाडीला मी विचारलं तुमचा स्टिकर का नाही, तो बोलला हा स्टिकर काम करत नाही म्हणून मग त्याला गेट उघडला, तो जास्त वैतागला, त्याला गेट उघडला, मला काय नाही म्हणलं तुमच्या गाडीला, तर मला धक्कामुक्की करायला लागला आणि बायकावर बद्दल काय आला तिला शिव्या द्यायला लागला, तर मी घाबरून पाठी व्हायला लागलो, तर मला पण धक्कामुक्की द्यायला। मुंबईसह महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये यूपी बिहारसह वेगवेगळ्या राज्यांमधून परप्रांतीय येत आहेत। मोठ्या संख्येनं इथे रोजगारासाठी येणारे परप्रांतीय इथल्या मराठी माणसांनाच दुय्यम लेखतायत। महाराष्ट्रात येऊन मराठी माणसांचा अवमान करण्याची हिंमत आता वाढत चालली आहे। त्यामुळे ही प्रवृत्ती वेळीच ठेचण्याची गरज निर्माण झाली आहे। विजय देसाई, न्यूज 18 मराठी, नालासोपारा।